काही डिटेल्स जरा चेक करा आणि इनिशियल्स बरोबर आहेत का ते पण बघ. आणि हे सगळं झालं की मला नक्की ईमेल कर, विसरू नकोस अजिबात. कदम, रिलॅक्स व्हा ना तुम्ही. बसा. कसला विचार करताय? असं कसं मला सांग. तुम्हाला वाटतं तितकी सोपी गोष्ट नाही. बरोबर आहे काका. म्हणजे लग्नाला सिरियसलीच घ्यायला पाहिजे. लग्न करून विचार करत बसण्यापेक्षा लग्न करायच्या आधीच 10 वेळा विचार केलेला बरा. अरे हे झालं पहिल्या लग्नाबद्दल. ही नंदिनी दुसरं लग्न करायचं म्हणते. काका हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे ना, सगळं काही व्यवस्थित होईल. तुम्ही तुमचे आकडे सांगा बघू. अगं आकड्याचं काय, सगळं गणित चुकेल. कदम बसा तुम्ही. बसा आधी. बसा. रिलॅक्स व्हा. नंदिनी आता केबिन मध्ये गेली आई साहेबांच्या. इतक्यात काही ती बाहेर येणार नाही. हो बरोबर आहे. म्हणजे ती काय करेल माहितीये का, इकडच्या तिकडच्या गप्पा मारेल आणि नंतर मग मूळ मुद्द्यावर येईल. अरे पण तिला काय ह्या नको ते. शांत व्हा काका. काका हे बघा, मी काय म्हणतेय, म्हणजे सॉरी पण तुमचा निर्णय झालाय ना, तुम्ही सांगितलायत ना, मग तुमच्या मनाविरुद्ध इच्छेविरुद्ध काही होणार नाही ना. मग शांत व्हा ना प्लीज. हा ते आहे. म्हणजे पण मला नंदिनी मॅडमचं खूप कौतुक वाटतं. म्हणजे हे सगळं डायरेक्ट आऊंशी जाऊन बोलणं म्हणजे. सकाळी त्यांचं मन दुखावलं होतं, पण आता ते डायरेक्ट आऊंशी. आता मात्र मनावरच घेतलंय त्यांनी. पण आई साहेबांच्या बोलण्याआधी तिने जरा विचार करायला हवा होता. खरं तर कदमांशीच बोलायला हवं होतं. आई साहेबांशी मग नाही तर काय. आणि बाई जुई, तू गड जिंकून आल्यासारखं कौतुक करू नकोस हा तिचं. आणि कोणाचं मन दुखावलं ग? मी कुणाचंही मन दुखावलं नाहीये. अहो पण काका. जुई गप ना. हा सांग तिला. हो का, मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये. तू खाली बस. तू खाली बस. आता मी म्हणेन तेच खरं. हे बाबा या विषयावर चर्चा बंद. काम करा. यांच्यात काय नवरे संचारलेत की काय? काय बोलूस तू? मी म्हटलं की हा विषय आता बंद, आता काम करा. हा तेच म्हणालो मी. अय्या, तुम्ही काय करता इथे? तुझी वाट बघतोय. नाही दुसरी कामच काय ना मला आयुष्यामध्ये. झालं मन शांत झालं. झालं समाधान झालं. जे मनात होतं ना ते सगळं सांगितलं मी आऊंना. तू आऊंना सांगितलं? म्हणजे तू डायरेक्ट सांगितलं? हो. म्हणजे सगळं सांगितलंस तू? हो हो. अगं हे अरविंद, मला एक कळत नाही, तुम्ही काय एवढं घाबरताय? हे बघ, आपण एखाद्याचं भलं चिंतत असतो ना, मग आपण घाबरायचं नसतं. आणि सांगू का, जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. चला, माझं डोकं शांत झालं आता. चला. अरे देवा. ओके सर. हो हो, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही मला कधी कॉल करू शकता. ओके, थँक्यू. हॅव अ नाईस डे. अगं तिथे आहेस कुठे तू? का ग, काय झालं? एक गुड न्यूज आहे. आपल्या ऑफिस मधला सगळ्यात भयानक रूप
अगं ज्यामुळे सतत वाद होत असतात तो आता लवकरच नसणार बघ काही दिवसात. म्हणजे आता आपल्या ऑफिसमध्ये लग्नाला परवानगी मिळणार. तुला कोणी सांगितलं हे? नाही तसं अजून कोणी सांगितलं नाहीये, पण ऑफिसमध्ये जे काही घडतंय त्यावरून हे लवकरच होईल असं वाटतंय. ऐक ना, अरविंद काकांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल नंदिनी मॅडम डायरेक्ट आमशी बोलल्या. काय? हो, कोणालाच जमलं नसतं हे जे आज नंदिनी मॅडमनी केलं. या अदिती, मी काय म्हणते, आपण सगळ्यांनी मिळून त्यांना सपोर्ट केला पाहिजे. एवढ्या हिमतीने त्यांनी पहिलं पाऊल टाकलंय. मी काय म्हणते अदिती, एक मिनिट मला सांग, आऊ काय म्हणाल्या? नाही आऊ काही म्हणाल्या नाही, पण अदिती विचार कर, जर आऊंनी या गोष्टीला मान्यता दिली तर अरविंद काकांच्या लग्नानंतर मी लगेच माझा नंबर लावेल. म्हणजे? अगं म्हणजे काय विचारतेस, माझ्या मनात जे काय चाललंय ते सगळं मी जयला सांगेन. काल जसा तो माझ्यावर हक्काने चिडला तसं मी त्याला सगळं हक्काने सांगणार. सॉरी जुई, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. हा बोला. म्हणजे काही काम होतं का? नाही काही काम नाही, ऍक्च्युली काल मी खूप गडबडीत होतो, टेन्शन होतं, चिडचिड झाली आणि मी तुझ्याशी खूप हार्शली बोललो. अरे जे काहीच प्रॉब्लेम नाही, मला अजिबात वाईट नाही वाटलं. आपण आपल्या हक्काच्या माणसांवरच चिडतो ना. म्हणजे तू माझा बॉस आहेस, माझा फ्रेंड पण आहेस, मग तुझा पूर्ण हक्क आहे माझ्यावर चिडण्याचा. आणि तसंही आपण आपल्या हक्काच्या माणसांवरच चिडतो ना. तिला काय होतं मध्येच? काय नाही, आता ना ह्याची सवय करून घे, कारण कदाचित हे असं रोजच घडेल. रोज म्हणजे? म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये लग्नाला परवानगी मिळणार आहे असं म्हणणं आहे तिचं, आणि त्यामुळे एवढी खुश आहे. अरे अरविंद काका आणि नंदिनी मॅडम. ओ अच्छा, ते म्हणजे खरंच जर का असं झालं तर आपल्यासाठी सगळं किती सोपं होईल ना. आदिती, कशी आहेस ग? मी मजेत. नंदिनी मॅडम, आपण सकाळीच भेटलो. हा एक मिनिट. प्रसाद. थँक्यू. अगं सॉरी. आदिती,
एक सांगू, आज तर मी खूप खुश आहे. कळलं मला ते सांगितलं. जयरामनी. पण जयला तर मी काहीच बोलले नाहीये. हो का? मग कदाचित अरविंद काकांनीच सांगितलं असेल. झालं, यांच्या काही पोटात राहत नाही, सगळं बोलून टाकतं. बोलले असेल तर बोलू दे, मला नाही काही चुकीचं वाटत यात. ऐक ना दीदी, तुला काय वाटतं? आता अरविंद काकांना काय वाटतं हे मी कसं सांगणार? ते ठीक आहे ग, पण एकंदरीत माझ्या या चळवळीबद्दल तुला काय वाटतं? चळवळ? चळवळच ना. हे बघा, आता माझ्या या प्रयत्नामुळे आपल्या ऑफिसमध्ये केवढा बदल घडणार. मग आता बदल घडणार आहे म्हणजे चळवळच ना ती. मग ते असू दे. मला सांग ना, तुला काय वाटतं? खरं सांगू, तुम्हाला जे वाटतंय ना तसं जर झालं तर मला खरंच खूप आनंद होईल. खरंच छान. ऐक ना दीदी, म्हणजे जितकं तू त्यांना ओळखतेस त्यावरून तिकडून होकार येईल. नंदिनी मॅडम, तुमची इतकी चळवळ चालली आहे ना, मग तिकडून सुद्धा नक्की होकार येईल. बस, तू असं म्हणतेस ना, बस. अगं वेडाबाई, आपण अर्धी लढाई जिंकली. सांगू का? मी जे आता म्हणते ना त्याप्रमाणे जर घडलं तर आपल्या ऑफिस मधलं सगळं वातावरण बदलून जाईल. इथले सगळे नियम बदलतील आणि मग आम्हाला पण टेन्शन फ्री राहता येईल. नंदिनी मॅडम, खरंच खरंच तुम्ही म्हणताय तसं होऊ देत आणि तसंच होईल असं मलाही वाटतंय. पण तुम्हाला माहितीये ना अरविंद काका कसे आहेत ते पटकन बोलून जातात एखादी गोष्ट, पण त्यांच्या मनात काही नसतं. त्यामुळे त्यांचं कुठलंही बोलणं प्लीज मनाला लावून नका घेऊ. छे छे छे, आदिती, मी त्यांचं कधीच मनावर घेत नाही. मी काय त्यांना आज ओळखते, किती वर्ष ओळखते. मला माहितीये ग, उगाच ना नावाला विरोध करतात ते. बास, माझं ठरलंय, एकटं लढत राहायचं. देऊ दे काय नकार द्यायचा तो. सांगू का, माझ्यापेक्षा ना त्यांनीच जास्त मनावर घेतलंय. हो, तेव्हा कसं डोक्याला हात लावून बसले. जीव आहे ना ग. हे, पण तुझा होकार नक्की? नक्की. चला. जर निघायचं ना, हो निघूया, पण तुम्ही निघा, आम्हाला थोडा वेळ आहे अजून. अगं आपण एकत्र. तिलोत्तमा मॅडम, आपण निघूया. तिलोत्तमा मॅडम, मी पण येते. मी तुमच्या बरोबर आलो तर चालेल ना? नाही नको, तू काकांबरोबर ये. काका? नको नको, मला उशीर होईल. साई प्रसाद,
तू चल आमच्या बरोबर. आदिती, तुझं आवरलंय का? हो, होईलच, पण थोडा वेळ लागेल. ठीक आहे, आम्ही जातो पुढे. उशीर होईल. चला, बाय एव्हरीवन. अच्छा, बाय बाय बाय. नंदिनी. काका, अदिती. हा अदितीच म्हणाल. अगं अदिती, ही नंदिनी आता जयच्या केबिन मध्ये गेली. आता त्याला कसं सांगणार की काय घोळ घालते ती? असतेच काय? काका, जयला सगळं माहितीये. त्याला सगळं माहितीये आणि तरी तू मला शांत राहायला सांगतोय. आता बघ तूच. अगं आता तू पण शांत राहतेस. अरे का कळत नाही तुम्हाला? अरे कधी कळणार या ना? हसू नकोस ग. ही काका. प्रसाद. आत्ता अरे हो, सॉरी, सकाळपासून यायलाच जमलं नाही त्याच्यामुळे. द्या प्रसाद. नंदिनी मॅडम, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. हो ना? तुला पण असंच वाटतंय ना? मग होणार. माझी इच्छा पूर्ण होणार. जय रे, लक्षणच अशी दिसताय. तुला माहितीये का, आदिती सुद्धा खूप खुश दिसतीये. तिला तर खात्रीच आहे की समोरून होकारच येणार. जय, तुला काय वाटतं? नंदिनी मॅडम, तुम्ही इतकं प्रामाणिकपणे प्रयत्न करताय, मग नक्की होकार येईल. आणि हो, काहीही मदत लागली तर मला सांगा, मी बोलेन. हो रे बाबा, तूच बोलू शकतोस. सगळ्यांशी खूप छान जमतं तुझं. तुम्ही फक्त सांगा, मी मदत करायला तयार. शाबास. काय चाललंय तुझं? तू मदत करणार आहेस? वा. पण तू जर मदत केलीस ना तर तुझं नाव इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल. म्हणजे हे असंच चाललंय सकाळपासून. जेव्हा मी त्यांना सांगितलं ना, तेव्हा असेच चिडतायत माझ्यावर, असेच वैतागतायत. तू मला सांग जय, आता ह्या सगळ्या प्रकरणात त्यांनी मला मदत करायला हवी का नको? मला दुसरं लग्न मान्य नाहीये आणि तू जे करतेस ना ते मला अजिबात पटत नाहीये. हो, पण मला पटतंय. मला पटतंय, ठीक आहे. आणि त्यालाही पटतंय. तो आता म्हणाला तसं. आणि तो बोलेल ना तिच्याशी, तो बोलेल आदितीशी. चांगला मित्र आहे तो तिचा. अरे आदितीशी बोलायचं? अरे हो जय, आदिती मॅडमशी बोलायचं म्हणजे? जय, तू असं काय करतोयस? आता आदितीचं दुसरं लग्न म्हटल्यावर तिच्याशी नीट बोलायला नको का? जय, आज ऑफिस मध्ये कमालच झाली ना? हो, नंदिनी मॅडमच्या धाडसाला दंडवत घातलं पाहिजे. हो ना, पण लग्नाचं त्यांनी मनावरच घेतलेलं दिसतंय. अरविंद काकांना बघायचं होतं. किती गोंधळले होते माहितीये ते. त्यांना काय करावं काही सुचतच नव्हतं. माझंही तेच झालं. मलाही काय करावं काही सुचतच नाही. जय, तू का काळजी करतोयस? अरे, अरविंद काका आणि नंदिनी मॅडमच्या लग्नाला जर परवानगी मिळाली तर बरंच आहे ना. आपले तर सगळे प्रॉब्लेम सुटतील.
म्हणजे बघ ना, हा नियमच बंद होईल आणि आपल्याला सुद्धा आपलं लग्न लपवावं लागणार नाही. हा म्हणजे मला कळतंय अविनाश सर इतक्या सहजासहजी परवानगी नाही देणार, पण नंदिनी मॅडम आऊंशी बोलले आहेत ना. आता बघ, आऊ समजवतील ना अविनाश तू सरांना. समजतेस तसं काही नाहीये अदिती. जय, जरा पॉझिटिव्ह विचार करून बघ ना. पॉझिटिव्ह विचार केला असता जर नंदिनी मॅडम स्वतःच्या लग्नाबद्दल हे बोलत असत्या तर. म्हणजे त्या तुझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलतायत अदिती. माझ्या म्हणजे हे सगळं माझ्या हो, तुझ्याच दुसऱ्या लग्नाबद्दल जाऊन औंशी बोलल्यात त्या. आणि आता त्या औंशी का बोलल्यात हे मी तुला वेगळं सांगायला नकोय. म्हणजे त्यांनी पुन्हा हा विषय सुरू केला. हो, कारण काळजी वाटते ना त्यांना तुझी. तुझं पुढे काय होणार. बर, अजून पॉझिटिव्ह विचार कर. जे असं काय बोलतोस तू? मी खरंच नंदिनी मॅडमना रिक्वेस्ट केली होती की हा विषय आता बंद करा म्हणून, पण आता काय करायचं? आता काय करणार? मला वाटतंय तू नंदिनी मॅडमशी पुन्हा एकदा या विषयावर बोल.